आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 767. आपण दंडकारण्यामध्ये सीताजींच्या अपहरणाच्या हेतूने आलेला रावण आणि मारीच यांचं हे लीला नाट्य अभ्यासत आहोत. रावणाने मारीचाला पुढं घातलंय खरं. मारीचाने रावणाला प्रतिकार न करता आपल्या अंतःकरणामध्ये विचार केला की मरण अटळ आहे, मग प्रभू रामचंद्रांच्या हातूनच आपलं मरण का न वर येऊ, असा विचार करून अत्यंत हर्षाने तो रावणाच्या समवेत मृत्यूला बिलगायला चाललेला आहे. दंडकारण्य जवळ येताच रावणाने मारीचाला ते कपटाने रूप धारण करायला लावलं, ज्याच्यासाठी त्याने त्याला इथं आणलं होतं. मारीच एका अत्यंत विलोभनीय अशा हरणाच्या रूपामध्ये संचार करू लागला आणि पाहता पाहता तो प्रभू रामचंद्रांच्या पर्णकुटीजवळ आला, जिथं प्रभू रामचंद्र सीताजींच्या समवेत विश्राम करत होते. सीताजींची दृष्टी या हरणावरती जाते आणि त्या विलोभनीय रूपाला पाहून, त्याचं मोती जडवल्यासारखं असलेलं हे सुंदर त्वचेचं रूप पाहून ही गुणमाया रूपी सीता परमात्म्याचा त्याग करून या हरणाच्या कातडीची मागणी रामाजवळ करते. ज्या सीताजी ना अयोध्येच्या आणि ना जनकपूरच्या या ऐश्वर्यामध्ये रमल्या, ज्यांच्यासाठी या वनवासामध्ये असलेले अनंत हाल अपेष्टा देखील स्वर्गसुखापेक्षा अत्यंत आनंददायी होत्या, त्याच सीताजी ही मूळ माया जेव्हा स्वतःला अग्निरूपामध्ये सामावून घेते, तत्पश्चात तिची ही प्रतिकृती असलेली ही गुणमाया आणि हा असलेला त्यांच्यामधला एक सूक्ष्म फरक गोस्वामीजी आपल्याला या चरित्रातून सांगत आहेत. प्रभू रामचंद्र सर्व काही जाणतायत, परंतु तरी देखील सीताजींची इच्छा ओळखून आणि त्याचप्रमाणे हे कार्य या राक्षसवधाची सुरुवात आहे हे अंतःकरणात जाणून प्रभू रामचंद्र या कपटी मृगाच्या शिकारीसाठी त्याच्या मागे धावू लागतात. जाताना अर्थातच लक्ष्मणाला सांगून जातात की वनामध्ये अनेक राक्षस फिरत आहेत, तेव्हा लक्ष्मणा, विवेक आणि बुद्धीचा वापर करून सीताजींचं रक्षण कर. प्रभू रामचंद्र मारीचाच्या मागे धावतायत. मारीच हरण रूपामध्ये मान वळवून वळवून प्रभू रामचंद्रांच्या या विलक्षण रूपाला आपल्या हृदयामध्ये सामावून घेतोय. कधी जवळ येतोय, कधी दूर जातोय, कधी अदृश्य होतोय तर कधी प्रगटतोय. अशा पद्धतीने ही बराच वेळ प्रभू रामचंद्रांच्या समवेत त्याची ही धावपळ चालू असते आणि मग एका टप्प्यावरती प्रभू रामचंद्र एक कठोर बाण या मारीचाला मारतात. त्या सरशी हा मारीच आपल्या कपटाचं अंतिम नाट्य खेळतो आणि लक्ष्मणा म्हणून जोरात हाक मारतो आणि तत्पश्चात प्रभू रामचंद्रांचं स्मरण करत आपलं हे कपट त्यागतो, आपलं मूळ राक्षसी स्वरूप प्रगटवतो. प्रभू रामचंद्र त्याला आपला दास समजून, त्याच्या हृदयाचा भाव जाणून त्याला तीच परमगती देतात जी मुनींना देखील अत्यंत दुर्लभ आहे. स्वर्गातले देवता पुष्पवृष्टी करू लागतात. सर्वत्र एक विलक्षण आनंद संचारतो, परंतु त्याच वेळेला इकडं पर्णकुटीमध्ये मात्र या लीला नाट्याचा दुसरा भाग सुरू होतो. आपण कालच या सर्व चौपायांचं गायन केलं आणि त्यामुळं आपण आता थेट कथाभागामध्ये प्रवेश करूयात.
दुष्ट मारीच्याला मारून जेव्हा प्रभू रामचंद्र पर्णकुटीच्या दिशेने येऊ लागतात, गोस्वामीजी म्हणतायत की सोह चाप कर कटी तुनीरा. बघा, समर्थ ज्या रामाची उपासना करतात त्यांचा अत्यंत परवलीचा शब्द आहे की अखंड सावधानता. प्रभू रामचंद्रांनी मारीच्याला मारलेलं आहे. आता खरं तर धनुष्य हा खांद्याला लावून बाण पुन्हा आपल्या भात्यांमध्ये ठेवून प्रभू निवांतपणे पर्णकुटीच्या दिशेने येऊ शकले असते, परंतु प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये धनुष्य आहे, कमरेला भाता शोभत आहे. ही अखंड सावधानताच जणू काही प्रभू रामचंद्रांच्या व्यक्तिरेखेचा भाग आहे. आणि त्याच रामाचं स्वरूप असलेलं नाम देखील आमच्या हृदयामध्ये नित्य निरंतर जागृत ठेवण्याचं संत सांगतात, कारण आमच्या हृदयामध्ये देखील अशा अनेक शूर्पणखा, असे अनेक मारीच वासना रूपाने फिरत असतात. त्यावरती लगेच नामाचा बाण मारता यायला पाहिजे. म्हणून ही सावधानता प्रभू रामचंद्रांच्या रूपाच्या आधाराने देखील आपल्याला दिसते की अगदी गाढ झोपेमध्ये देखील न जाणे कधी आपली वासना आपल्यावरती अतिक्रमण करेल. प्रभू रामचंद्र पर्णकुटीच्या दिशेने येत आहेत आणि अजूनही बरंच अंतर पर्णकुटीपासून लांब असताना जेव्हा मारीच मृत्युमुखी पडताना जोरात लक्ष्मणा म्हणून ओरडला, आरत गिरा सुनी जब सीता, कह लक्ष्मण सन परम सभीता. या लक्ष्मण नावाने जी हाक या मारीच्याने मरता क्षणी मारली होती ती अत्यंत आर्त होती, हृदयाला भिडणारी होती. आणि ही हाक सीताजींच्या कानावरती आली. ती ऐकल्यानंतर त्या अत्यंत भयभीत झाल्या आणि लक्ष्मणाला म्हणू लागल्या, जाहु बेगी संकट अति भ्राता, लक्ष्मण बिहसी कहा सुन माता. तुम्ही तात्काळ जा, तुमचा भाऊ मोठ्या संकटामध्ये आहे. हे वाक्य कोण बोलतंय? सीताजी बोलतायत. कोणाला? लक्ष्मणाला. बघा, मूळ माया आणि गुणमाया ह्याच्यामध्येच हा असलेला तुरियेचा फरक आहे. तुरियेच्या अलीकडं सर्व त्रिगुणांचा गोंधळ आहे. तुरियेतीत अवस्थेमध्ये निश्चलता आहे. तिथं कुठल्याही प्रकारच्या मनाला चंचलतेला वावच नाही. ज्या सीताजी अत्यंत निश्चयात्मक आहेत, अगदी धनुष्य यज्ञ समारंभापासून जेव्हापासून प्रभू रामचंद्रांना पाहिलं तेव्हापासून ज्यांचा त्यांच्या बलाविषयी, त्यांच्या पुरुषार्थाच्या विषयी असलेला विश्वास हा अत्यंत निश्चल आहे. त्या सीताजींची प्रतिकृती गुणमायेमध्ये आली आणि गुणमायेमध्ये सगळ्यात मोठा, आम्हाला सर्वांना घेरणारा गुणधर्म जर कुठला असेल तर तो आहे संशय. साधू हा संशयातीत असतो, जीव हा नित्य संशयामध्ये असतो. सीताजी देखील आम्हाला या जीवाचंच प्रतिनिधित्व या गुणमायेच्या आधाराने दाखवतीये. आता इथं विचार करा की प्रभू रामचंद्र आणि मारीच हे खूप अंतर लांब गेले होते आणि सीताजींची पर्णकुटी, जरी मारीच हा राक्षस होता, जरी त्याची अत्यंत मोठी ही किंकाळी होती, त्यामध्ये आर्तता होती, परंतु क्षणभर असा विचार करा की कितीही जरी मोठा आवाज असला तरी तो एवढ्या लांबपर्यंत पर्णकुटीपर्यंत येणार नाही. परंतु तरी सीताजी अत्यंत भयभीत झालेल्या आहेत. हेच आपल्या जीवाचं प्रतिनिधित्व आहे. सज्जनो, बघा, आपलं लहान मूल शाळेच्या बसमधून शाळेत जातं आणि शाळेची बस काही कारणांनी उशिरा येते. आई नेहमीप्रमाणे मुलाला घ्यायला बस स्टॉपवर उभी आहे. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले आणि मग एक एक संशयाची पाल मनामध्ये चुकचुकायला लागते.
काय झालं असेल? कोणी त्याला पळवलं तर नसेल ना? त्याला झोप तर लागली नसेल ना? अरे बापरे, वर्तमानपत्रामध्ये काय काय ऐकतो, लहान मुलांबरोबर काय अत्याचार होतात, असं तर काही झालं नसेल ना? हे जे सगळे आमचे संशय आमच्या मनामध्ये घर करून असतात, या संशयामध्येच हा जीव भयभीत होत असतो. बघा, वस्तुस्थिती ही त्यापेक्षा खूप वेगळी असू शकते. कदाचित गाडीचं टायर पंक्चर झालेलं असतं, शाळा सुटायला उशीर झालेला असतो, ट्रॅफिकमध्ये गाडी अडकलेली असते आणि बहुतांश वेळेला आपला मुलगा हसत बसमधून उडी मारतो आणि आज खूप मजा आली असं सांगायला लागतो, तेव्हा आई मनातल्या मनातच संकोच करते की आपण काय विचार करत बसलो होतो. सज्जनो, हे जीवाचं स्वरूप आहे आणि हे आमच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आहे बरं का. फक्त तेवढ्या प्रसंगापुरतं नाही. स्वयंपाक केलाय, आज चांगला झालाय न झालाय माहित नाही. एखादा दागिना कुठं ठेवलाय माहित नाही. त्यावेळेला मिळेल की नाही मनामध्ये धाकधूक आहे. ऑफिसमध्ये निघालेलो आहे, आपलं प्रमोशन होईल न होईल, मग आपल्याला जर साहेब चिडले तर काय बोलायचं, या सर्व प्रकारच्या भ्रमांमध्ये आणि संशयामध्येच आमचं अख्खं जीवन या रहाट गाडग्याला बांधलेलं असतं बघा. आणि सीताजी देखील नेमकं जरी ती आर्त हाक त्यांच्या कानावरती पडली आहे, तरी मी देखील क्षणभर असा विचार आपणासमोर सांगतोय की प्रभू रामचंद्रांना यायला उशीर होतोय आणि त्यामुळं कावरी बावरी झालेली सीता मनामध्ये आलेल्या या नाना शंकांच्या आधाराने आणि वस्तुस्थिती कदाचित ती आर्त हाक त्यांच्या कानावर आल्यामुळं देखील अत्यंत भयभीत होऊन लक्ष्मणाला म्हणतात, अरे लक्ष्मणा, जा बाबा लवकर, अरे तुम्ही लगेच जा, तुमचा भाऊ मोठ्या संकटामध्ये आहे. मूळ मायेला विसर पडलाय की आपण कोणाच्या पत्नी आहोत. आपण त्याच्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. अशा या आपल्या परम तत्वाला सीताजी या गुणमायेच्या रूपामध्ये क्षणभर विसरून गेलेल्या आहेत. आणि आम्हाला सद्गुरु नित्य याचं स्मरण करून देतो की जीवो ब्रह्मैव नापरे. जीव हा ब्रह्माचा अंश नाही, तो प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूपच आहे. केवळ त्याच्यावरती या गुणमायेचं आवरण आलेलं आहे बस. आणि मग तपस्या काय आहे? हे अग्निदिव्य म्हणजे तपस्या आहे. ज्याप्रमाणे लंका कांडाच्या शेवटी युद्ध जिंकल्यानंतर सीताजींना देखील अग्निपरीक्षेमधून बाहेर यावं लागलं. अनेक लोक म्हणतात काय पुरुष प्रधान संस्कृती आहे. सीतेने कधी रामाला विचारलं का की तुम्ही कसे राहिला? हे सगळं आमचं गुणमायेचं चिंतन आहे सज्जनो. ज्या सीताजी अग्निस्वरूपामध्ये होत्या त्या सीताजींची प्रतिकृती अग्नीमध्ये गेली आणि त्यातून मूळ मायारूपी सीताजी परत आलेले आहेत. ते शुद्धच आहे, परमशुद्ध. परंतु जसं त्या अग्निपरीक्षेमधून त्या मूळ मायेला परत यावं लागलं, त्याप्रमाणे जीवाला ब्रह्मस्वरूप होण्यासाठी देखील हे अग्निदिव्यच मध्ये असतं आणि त्याचं नाव आहे तपस्या. आणि त्यामुळे सज्जनो, भरल्या पोटी सुखासीन अवस्थेमध्ये परमार्थ होत नाही. तिथं सोलवटून निघावं लागतं, काकुळतीला यावं लागतं, रडावं लागतं, तुटून तुटून पडावं लागतं खाली. हा वाहवाचा प्रांत नाही, इथं स्वतःच्या समर्पणाचा स्वाहा करावा लागतो. हेच अग्निदिव्य आहे. आणि सीताजींसाठी कदाचित ती अग्निपरीक्षा काही वेळापुरती असेल. जीवाला जर आपलं ब्रह्मस्वरूप जाणायचं असेल तर या वासनेंना जाळण्यासाठी हे अग्निदिव्य त्याला आयुष्यभर सांभाळावं लागतं. परंतु आत्ता सीताजी या संशय रूपामध्ये आहेत, या गुणमायेमध्ये आहेत. आणि त्यामुळं त्या लक्ष्मणाला सांगतायत की लक्ष्मणा जा, रामावरती संकट आलंय.
रामावरती संकट आलंय ह्या शब्दाला ऐकताच लक्ष्मण ती हसायला लागतायत. लक्ष्मण बिहसी, हसलेले आहेत लक्ष्मण. अगं आई, अगं विसरलीस का काहीच दिवसांपूर्वी प्रभू रामचंद्र 14,000 खरदूषण त्रिशिराच्या सैन्याबरोबर एकटे लढलेले. तू साक्षी होतीस. असं काय म्हणतीस आई? आणि ह्या एका मृगाच्या माग धावताना प्रभू रामचंद्र संकटात. अगं तू विचार तरी कसा करू शकतीस असा? लक्ष्मणजी हसून म्हणतात, हे माते ऐक, अगं ज्याच्या भ्रुकुटी विलासाने साऱ्या सृष्टीचा लय होतो ते प्रभू रामचंद्रजी कधी स्वप्नात तरी संकटात सापडतील का? प्रभू रामचंद्र संकटामध्ये. कसं वाटतो सज्जनो ही कल्पना, प्रभू रामचंद्र आणि संकट. संकट ही तर मनाची अवस्था आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या पर्यंत हे मन जाऊच शकत नाही. त्यामुळे संकट हे जीवाचं आहे, रामाचं नाही. जीव जेव्हा संशयग्रस्त होतो, जीव जेव्हा भयभीत होतो, जीव जेव्हा स्वतःला संकटामध्ये समजत असतो, या सगळ्यांच्या मागचं महत्वाचं रहस्य हनुमंतजी सुंदरकांडामध्ये प्रभू रामचंद्रांना सांगतात. प्रभू रामचंद्रांना जेव्हा सीताजींचं दुःख कळतं, सुनी सीता दुःख प्रभू सुख अयना, भरिया ए जल राजीव नयना, बचन काय मन मम गती जाही, सपने हूं बूझिय विपत्ति की ताही. त्यावरती हनुमंत त्याला म्हणतो, कह हनुमंत विपत्ती प्रभू सोई. राम हनुमंताला म्हणतो की अरे सीताजींवरती संकट कसं येऊ शकेल? त्या तर मन कर्म आणि वचनाने माझ्या भक्त आहेत, त्यांच्यावरती स्वप्नामध्ये देखील संकट येऊ शकत नाही. हनुमंत त्यावेळेला एकच म्हणतो, कह हनुमंत विपत्ती प्रभू सोई, जब तव सुमिरन भजनन होई. हनुमंत आपल्याला आमच्या जीवनातल्या संकटाचं, संशयाचं, दुःखाचं अत्यंत महत्वाचं कारण सांगतो की कह हनुमंत विपत्ती प्रभू सोई. हनुमंत म्हणतो, प्रभू ऐका, विपत्तीचा अर्थ काय? विपत्तीची व्याख्या काय? विपत्तीची व्याख्या एकच, जब तव सुमिरन भजन होई. ज्या क्षणी तुझं स्मरण सुटलं, ज्या क्षणी तुझं भजन सुटलं, हीच जीवासाठी सगळ्यात मोठी विपत्ती आहे. आणि हेच माझे समर्थ म्हणतात ना, म्हणून आम्ही रामदास, श्री रामचरणी आमुचा विश्वास, कोसळून पडो हे आकाश, परी आणिकाची आस न पाहो. ही दृढ निष्ठा आहे, हा मी स्वीकारलेला पर्याय आहे की जीवनामध्ये मी दुःखी होणार नाही, मी माग हटणार नाही, मी स्वतःला कधीही असहाय्य समजणार नाही, कारण माझ्या माग माझा राम आहे. आणि जो अशा रीतीने जीवनात संपूर्णपणे रामावरती भार टाकून जगतो, त्याच्यासाठी जीवनामध्ये संकट नावाची गोष्ट नाही, विपत्ती नावाची गोष्ट नाही. त्यामुळे लक्ष्मण म्हणतोय ते अगदी खरं आहे. विपत्ती कधीच रामावरती येऊ शकत नाही, संकट कधीच रामावरती येऊ शकत नाही, कारण मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे राम सर्वथा राम भेटी. या सगळ्या आमच्या कल्पना आहेत. विपत्ती, संकट, दुःख, प्रत्येक वेळेला जीवनात आलेल्या संकटाला एकच सांग की तुला जे करायचंय ते कर, माझ्या माग माझा राम आहे. बघा जीवन किती सुसह्य होईल तुम्हाला सज्जनो. त्यामुळे लक्ष्मण म्हणतो, आई अगं तू कोणावरती संकट आलं म्हणतीस? रामावरती.
ज्याच्या केवळ एका भ्रुकुटी विलासाने या समस्त सृष्टीचा विलय होऊ शकतो, त्या रामाला हे एक हरिण कशा पद्धतीने संकटात टाकू शकेल? परंतु सीताजींचं अंतःकरण या गुणस्वरूपामध्ये, या त्रिगुणांमध्ये आता लिप्त आहे. आणि जेव्हा आपण असे गुणांमध्ये रंगून जातो ना सज्जनो, त्यावेळेला आमच्या जीवनातला विवेक हा आम्ही गमावून बसतो. त्यावेळेला आम्ही आमचा दृढ विश्वास गमावून बसतो. अनेक लोक म्हणतात ना की नाही हो, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. मग आपण जर त्यांना म्हटलं अहो पण महाराज आहेत, अहो ते तर आहेतच हो. म्हणजे हा मनाचा जो चलबिचलपणा आहे तो आमचा या गुणांमध्ये येतो बघा. अरे तेच आहेत, हा गुणातीत भाग आहे. आणि या गुणांमध्ये, संशयामध्ये, विचारांमध्ये, कल्पनेमध्ये लोळत राहणं हीच आमची गुणमायेची रंगपंचमी आहे. आणि सीताजींची देखील नेमकी ती अवस्था गोस्वामीजी आम्हाला दाखवत आहेत की मनुष्य जीव एकदा संशयाधीन झाला की त्याला कुठल्याही सत्य शब्दांचा अंतःकरणामध्ये कधी आधारच वाटत नाही. खरं तर जर सीताजी गुणातीत असत्या तर लक्ष्मणाची ही वचनं ऐकताच सीताजींच्या मनाला आधार झाला पाहिजे होता की अरे आपण काय विचार करतोय, रामावरती आणि संकट शक्यच नाही. परंतु सीताजी या गुणांच्या अधीन आहेत आणि त्यामुळं त्या लगेच हे सत्य स्वीकारण्याच्या ऐवजी, त्यावरती विचार करण्याच्या ऐवजी लक्ष्मणाला त्या काय म्हणतात, मरम बचन जब सीता बोला, हरी प्रेरित लक्ष्मण मन डोला. बघा, काव्याच्या आधाराने सीताजी स्त्री आहेत, त्यांना बोली हा शब्द योग्य वाटला असता. परंतु कदाचित आपल्याला वाटेल की यमक जुळवण्याच्या दृष्टीने मरम बचन जब सीता बोला, स्त्रीच्या तोंडी बोला हा शब्द, हरी प्रेरित लक्ष्मण मन डोला, लक्ष्मणाचं मन त्यावेळेला भगवत प्रेरणेने चंचल झालं, हा या साध्या चरणाचा अर्थ आहे. यावरती वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने विचार केलाय. सर्वच विचार अत्यंत योग्य आहेत. मानस पियुषकार म्हणतात की मरम बचन जब सीता द्वारा बोला, असं गोस्वामीजींना म्हणायचंय. अनेक संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विस्तार केलेला आहे. परंतु मला श्री महाराजांच्या प्रेरणेने असा मनात विचार आला की मायेच्या अधीन झाल्यानंतर मनुष्याची बुद्धी देखील अशीच विचलित होते की स्त्रीला बोला होतं केवळ डोला या शब्दाशी यमक जुळवण्यासाठी. म्हणून बऱ्याचदा आम्ही देखील असे चंचल होऊन जातो, जी वस्तू समोर असते परंतु ती आम्हाला दिसत नाही. मग आपण त्यामधून त्रागा करतो, चिडचिड करतो, ज्या गोष्टी नको करायला त्या सर्व काही करतो. हा सर्व मायेचा परिणाम आहे सज्जनो आपल्या जीवनातला. गोस्वामीजींनी देखील दाखवलं की मी देखील तिथंच उपस्थित होतो आणि त्या सरशी त्या मायेचा प्रभावाचे रंग माझ्यावरती देखील पडले आणि माझ्याकडून बघा कसं यमक झालंय, बोला डोला. गोस्वामीजी प्रत्येक प्रसंगाशी समरस आहेत सज्जनो. महादेव आणि काकभूषुंडीजी बरोबर अयोध्येमध्ये जेव्हा रामाचा जन्म झाला तेव्हा त्या गल्ल्यांमध्ये फिरताना त्यांच्या समवेत गोस्वामीजी देखील होते आणि त्यामुळे त्या केशर कस्तुरीचा सुगंध गोस्वामीजींनी देखील जाणला, ओळखला आणि आपल्या चौपायांमध्ये लिहिला. कुठला असा प्रसंग आहे की जिथं गोस्वामीजी नाहीत? आणि त्यामुळं जर सीताजी माझी आई या गुणमायेच्या रूपाने इथं प्रगटते तर त्या गुणांच्या आधाराने माझी बुद्धी देखील कशी हल्ली हेच दाखवण्यासाठी असलेलं हे दीपस्तंभासारखं चरण आहे. अन्यथा या ग्रंथाच्या एवढ्या सुधारणा झाल्या आहेत. गोस्वामीजींनी देखील बऱ्याचदा हे चौपाया लिहिल्यानंतर वाचले असतील, त्यांनाही त्यावेळेला लक्षात आलं असेल की अरे आपण काय लिहिलंय, हे बोला डोला हे चुकतंय. परंतु नाही, गोस्वामीजींचा हा विवेक आहे की बाळांनो,
मायेचा प्रभाव झाल्यानंतर कवीची बुद्धी देखील कशी हल्ली आहे ते बघा तुम्ही. आणि आपण काल बघितलं की सीताजींची वृत्ती हे कपट मृग बघितल्यानंतर गुणमाया असल्यामुळे कशी बदलली. त्यानंतर आपण कालच्या सुरुवातीच्या टप्प्याला बघितलं की अरे परमात्मा तर सगळ्यांपासून परे आहे, मग त्याला हे कसं कळालं नाही की आपण आपल्या परमभक्तावरती हे संकट येत असताना त्याला सोडून जात आहे. त्याचा देखील काल आपण विचार बघितला. आता आज जीवाचा निश्चय बघायचा आहे आपल्याला. ज्या लक्ष्मणाने सीताजींना हे सांगितलं की भ्रुकुटी बिलास सृष्टी लय होई, सपनेहु संकट परई की सोई. काही क्षण नसतील झाले आणि त्यानंतर सीताजींनी काही मर्मवचन लक्ष्मणाला बोलली. आता ही मर्मवचन काय होती? अनेक लोक अनेक पद्धतीने विस्तार करतात, परंतु बघा ज्या लक्ष्मणाला आपल्या मुलासारखं ज्या सीताजींनी सांभाळलं, आणि मानस पियुषकार म्हणतात की 12 वर्ष 9 महिने आणि काही दिवस ही घटना अयोध्या सोडल्यानंतर घडलेला हा प्रवास आहे. म्हणजे एक तप जवळजवळ लक्ष्मण सीताजींच्या सेवेमध्ये आहे. एवढ्या एका तपामध्ये सीताजी एका शब्दाने देखील लक्ष्मणाला काही बोलल्या नसतील. किंबहुना आपण बघितलं की अयोध्या कांडामध्ये जेव्हा ग्रामस्थ विचारायचे की हे मृगनयनी, हे 2 पुरुष तुझ्याबरोबर आहेत ते कोण आहेत, प्रत्येक ठिकाणी सीताजी सर्वप्रथम लक्ष्मणाची ओळख करून द्यायचे. कारण की तो माझा दास आहे, माझा सेवक आहे, माझा बच्चा आहे, तो ही माझी जगदंबा, त्यांच्या सेवेकऱ्याची ओळख सर्वप्रथम जगाला द्यायची. एवढा अभिमान होता सीताजींना लक्ष्मणाच्या बद्दल. परंतु इथं या गुणमायेच्या रूपामध्ये जिचं मर्म लक्ष्मणाला कळालं नाही, ती सीता मात्र इथं लक्ष्मणाला मर्मवचन बोलतीये, टोचून बोलतीये. ते मर्मवचन आपण उच्चारणं आणि त्या दृष्टीने विचार करणं हे गैर आहे. कारण आपण तर मुळातच गुणमायेच्या अखत्यारीमध्ये आहोत आणि त्यामुळं आधीच रंगलेले असताना पुन्हा सीताजींनी नेमके काय शब्द बोलले त्याचा विस्तार करून आणखीन स्वतःला मानसिक पातळीवरून खाली नेणं चुकीचं आहे असं मला वाटतं. निदान ज्या व्यासपीठाचा मी परंपरा वहन करतोय त्यामध्ये तरी या अशा शब्दांना स्थान नाही. परंतु जर गोषवारा सांगायचा झाला तर सीताजींनी लक्ष्मणाला परस्त्रीच्या विषयी तुझ्या मनामध्ये काहीतरी आकर्षण आहे या दृष्टीने अत्यंत मर्मभेदक वचन त्यावेळेला बोलली आहे. काय झालं असेल ना लक्ष्मणाच्या हृदयाला. खरं तर प्रभू रामचंद्रांनी जाताना सांगितलंय लक्ष्मणाला की लक्ष्मणा तू बुद्धी आणि विवेक या दोघांचाही वापर कर. 2 किनारे दिले होते विचारांना. फक्त बुद्धीच्या आधाराने विचार नको करूस, विवेक देखील ठेव. सीताजींनी जेवढी मर्मभेदक वचन लक्ष्मणाला त्या काही क्षणांमध्ये बोलली असतील त्यावरती बुद्धीचा अचानक निश्चय ढळला बघा. आणि सारासार विवेकाने लक्ष्मण विचार करू लागला की अरे कदाचित रामावरती खरंच संकट आलं असेल आणि मी त्याच्या मदतीला जाणं गरजेचंच असेल. सीताजी असं कधी मला बोलल्या नाहीत आतापर्यंत, मला त्या बोलल्या याचं दुःख नाही, परंतु जर सीताजींनाही असं वाटत असेल तर नक्कीच काहीतरी झालं असेल. समर्थ मनोबोधामध्ये म्हणतात ना की जीवा मानवा निश्चयो तो वसेना. जो लक्ष्मण सीताजींना सांगतोय की अगं त्या परमात्म्याच्या भ्रुकुटी विलासाने सृष्टीचा लय होतो, तो काही क्षणामध्ये या निश्चयापासून ढळला, कारण तो या गुणमायेच्या वचनांना सत्य मानून बसला बघा. मी आजच माझ्या मुलाबरोबर बोलत बसलो होतो. तो एक सुंदर इंग्लिश पुस्तक वाचत होता आणि त्याच्यामध्ये द ऑब्स्टॅकल्स असं त्या पुस्तकाचं काहीतरी नाव होतं. आणि सहज आमचं बोलणं सुरू झालं आणि मी त्याला तेच सांगत होतो की जीवनामध्ये
अरेला कार करणं, भांडणं करणं हे कमकुवत जीवांचं लक्षण आहे. जो मध्यम आहे तो कदाचित पूर्ण संघर्ष करेल, नाही मिळालं तर अत्यंत दुःखी होईल. आणि जो मनाने खंबीर आहे तो जीवनातल्या यश अपयश येणाऱ्या संकटांच्या कडं इग्नोर, दुर्लक्ष करून आपल्या ध्येयाच्या दिशेने चालू शकतो. तोच जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ऑब्स्टॅकल्सना पार करू शकतो. इथं लक्ष्मणाची देखील वृत्ती, जर त्याने दुर्लक्ष केलं असतं, या गुणमायेच्या वचनांपासून हा स्वतःला वेगळं ठेवू शकला असता, लांब ठेवू शकला असता, तर कदाचित तो आपल्या सेवेमधून तिथून हलला नसता आणि पुढचं रामायणच घडलं नसतं. परंतु त्याने ज्या क्षणी या गुणमायेच्या वचनांना मनाच्या आधाराने का होईना स्वीकारलं, त्याच्याशी संघर्ष करायला सुरुवात केला, त्या सरशी त्याच्या बुद्धीचा निश्चय ढळला. आणि म्हणून श्री महाराज देखील म्हणतात की जगातली निंदा, मान, अपमान, स्तुती हे सर्व काही सारखं समजावं, यामध्ये आपण अडकू नये. जग तर स्वार्थी आहेत, त्यांना त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी कधी ते तुम्हाला हरभराच्या झाडावर चढवतील आणि त्यांचं काम झाल्यानंतर कदाचित तुम्हाला पायदळी देखील तुडवतील. परंतु ज्याला खरंच जीवनामध्ये आपलं ध्येय साध्य करायचंय, त्याने या दोन्हीही गोष्टींना समत्वाने स्वीकारायची मानसिक तयारी केली पाहिजे. आणि लक्ष्मणाचं जर सेवेमध्ये कुठं काही कमी पडलं असेल तर तो कदाचित या वचनांच्या आधाराने आपल्या जीवदशेच्या जवळ गेला. भगवंताच्या शक्तीची जी त्याने खऱ्या अर्थाने अवस्था सीताजींना सांगितली, ती अवस्था, तो निश्चय या जीवाच्या अंतरंगातून ढळला. आणि त्यामागे देखील भगवंताचीच प्रेरणा होती हे सांगून गोस्वामीजींनी कुठल्याही प्रकारचं दोषारोपण लक्ष्मणजींच्या वरती देखील केली नाही. कारण हरिप्रेरित लक्ष्मण मन डोला, भगवंताच्या इच्छेनेच लक्ष्मण देखील चंचल अवस्थेमध्ये गेलेला आहे. आणि मग बन दिसी देव सौंपी सब काहू, चले जहां रावण ससी राहू. लक्ष्मणाने मग काय केलं की सीताजींच्या सांगण्यानुसार त्यांचे चरण धरून, घट्ट धरून, त्यांना नतमस्तक होऊन विनंती केली की आई, मी तुला या वनदेवतेकडे सोपवतो, मी सर्व दिशांच्या देवतांकडे तुला सोपवतो, परंतु माझ्या सर्व सेवेची मी एक सीमारेषा तुला ओलांडायची नाही अशी विनंती करतो. असं म्हणून जरी इथं वर्णन नसलं तरी आपण सर्वच जण जाणता की लक्ष्मणाने एक सुंदर रेष या पर्णकुटीच्या बाहेर मारली आणि सांगितलं की आई, कुठल्याही परिस्थितीत या रेषेला ओलांडून तू बाहेर येऊ नकोस. मी माझं सर्व तप, माझी सर्व सेवा ही या वनदेवतेला, या दिशांच्या देवतांना तुझ्या रक्षणासाठी म्हणून विनंतीपूर्वक इथं ठेवून जात आहे. असं म्हणून लक्ष्मणाने सीताजींना पर्णकुटीमध्ये एकटं ठेवलं आणि ते प्रभू रामचंद्रांचा आवाज ज्या दिशेने आला होता, जिकडं मारीच आर्ततेने लक्ष्मणा म्हणून ओरडला होता, त्या दिशेने रामाच्या क्षेमकुशलतेसाठी म्हणून सीताजींना पर्णकुटीमध्ये एकटा ठेवून निघून गेलाय. आता या पर्णकुटीच्या जवळ रावणाचं आगमन होणार आहे आणि उद्याच्या कथाभागामध्ये आपण हा रावण सीताजींचं कशा पद्धतीने अपहरण करतो या कथाचिंतनाचं चिंतन करूया. जानकी जीवन स्मरण जय जय.